जोगे काँग्रेस पक्षाचा सहकार्याध्यक्ष आहे। आज माझ्या अंबेजोगाईमध्ये अनेक नेते अनेक उमेदवार पत्रकार परिषद घेत आहेत। याच्या अगोदर मी आमचे जगतकर साहेबांनी पत्रकार परिषद घेतली होती। आजची जे पत्रकार परिषद आहे ते आमचे साळवरकर साहेब जे रिटायर्ड कमिशनर आहेत, हे उमेदवारी काँग्रेस पक्षाकडे मागत आहेत। असे अनेक उमेदवार आमच्याकडे काँग्रेस पक्षामध्ये उमेदवारी मागत आहेत। यांच्या प्रचारात किंवा यांच्या तिकिटाबद्दल आम्ही जे आज आमचा जे निर्णय आमच्या वरिष्ठ नेत्यांनी जे घेतलेला आहे की बीड जिल्ह्यामध्ये आम्हाला कमीत कमी 3 सीट आम्हाला मिळायला पाहिजे, कारण आज आमचा जिल्हा कमीत कमी ज्या काही समस्या विद्यार्थ्यांच्या गरिबांच्या शालेय शिक्षणाच्या नोकऱ्यांच्या बेकार आता बेकारी जे शिक्षणाचे बेकारी जे वाढले तर बेकारासाठी पहिल्यांदा या ठिकाणी त्यांना नोकऱ्या मिळतात आणि त्यासाठी या ठिकाणी MIDC आणणं इथं जर MIDC आली लोकांना नोकऱ्या मिळतात हा पहिला। महागाई ज्वलंत प्रश्न आहे, महागाईचा मुद्दा बनला, स्त्रियांवरची अत्याचार होता ती त्याच्यासाठी। नंतर हे शिक्षणाबाबतीत आपल्या अंबेजोगाई किती पुढे आहे, परंतु बेकारीच्या बाबतीत आहे की आपण पूर्ण बेकार। मला थोडक्यात सांगायचं म्हणजे या महाराष्ट्रातल्या सर्व इंडस्ट्रीज मोठमोठ्या इंडस्ट्री येणाऱ्या ह्या गुजरातात आलेल्या आहेत, त्या आपला इथं आणला तर बराचसा बेकारीचा प्रश्न होणार आहे। म्हणून त्यासाठी आपण प्रयत्न करतो, कारण बेकारी सर्वात महत्त्वाचा मुद्दा बेकारी, तर बेकारी नष्ट होणं पहिल्यांदा। ठीक आहे आजच्या कुटुंब हा राजकारणाचा नाही। पहिल्यांदा काय माझे गॉडफादर असतील कुणी हे असतील राजकीय पुढारी नेते, सर्वात मोठ्या राजकीय नेत्यांनी मला बोलून घेतलं। त्यांनी सांगितलं मी नाव घेणार नाही कोणाचे, कारण कोणाचं नाव घेणार डिस्क्लोज करायचं नाही, बोलवून घेतलं आणि सावरकर म्हणे तुम्ही अंबेजोगाईचे रहिवासी आहात? हो। मग तो रिझर्व्ह मतदारसंघ आहे, कारण तिथे काय होतं रिझर्व्ह मतदार आम्ही पाहतो म्हणे की तिथं कॉम्पिटेंट उमेदवार सापडत नाही आम्हाला। आणि मी इतके हे असताना मी का ओरडत सर म्हटलं मी काय म्हणतो रिटायर आहे मला सर, मला हे काही शिकणार नाही। मी आहे ना, तुम्ही फॉर्म भरा, घाबरायचं नाही, एका शब्दात सांगितलं फॉर्म भरा। मी फॉर्म भरला, त्यांच्याकडे बायोडाटा दिला, काँग्रेसच्या ह्याच्यामध्ये ऑफिसमध्ये जाऊन सगळं पूर्ण डिटेल दिली आणि तिथे त्याला सांगितली परिस्थिती सांगितली। इथे काँग्रेसचे जे प्रदेश उपाध्यक्ष आहेत गावंडे साहेब, त्यांना मी सांगितलं हे होते जगतकर साहेब म्हणून, त्यांना सांगितलं साहेब म्हटलं बीड जिल्ह्यातून काँग्रेसची नाहीशी होते, व्हॅनिश होते। वास्तविक पाहता 1981च्या अगोदर बीड जिल्हा हा काँग्रेसचा गड होता, परंतु 1979 नंतर हा गड दाखल केला आणि आताही तो एकही उठवलेला नाही। तर तुमचा आघाडी सरकार आपला आघाडी आहे ती 3 पक्षाची, तर 3 पक्षाची जेव्हा तुम्ही आघाडी केली आहे तर प्रत्येक पक्षाचं प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रतिनिधित्व असावं, प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रतिनिधित्व असावं। म्हणून तुम्ही काय करा की तिन्ही पक्षाचे एक उमेदवार प्रत्येक जिल्ह्यामध्ये असला, तर एकूण आपल्याकडे 35 जिल्हे आहेत। तर हे 35 जिल्ह्यामध्ये जर तुम्ही एक उमेदवार दिला तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक पक्षाचं अस्तित्व राहील आणि अस्तित्व राहिल्यानंतर हे तुमचे जे आहेत आपल्या महाराष्ट्र विधानसभेमध्ये 228 जागा आहेत, त्यातले 105 उमेदवार तुमच्या पार्टीत आणि प्रत्येक पक्षाला एक जिल्ह्यामध्ये। नंतर जे शिल्लक राहतील 185, कारण 105 गेले तर 183 राहतील, तर 183 नंतर आरआय पार्टीज काय आहे त्यांच्या, तर तुम्ही 13 जागा त्यांना घेऊन टाका आणि जे 170 जागा आहेत या 70 जागा तुम्ही वाटून घ्या, म्हणजे कुणालाही कुणाचंही प्रतिनिधित्व नष्ट होणार नाही। प्रत्येक जिल्ह्यामध्ये तुम्हाला एक प्रतिनिधी असेल आणि नंतरचा जो येईल तर कुठं 2 मिळतील, कुठं 3 मिळतील, कुठं काही, कारण तुम्ही आघाडी असल्यामुळं मी तुम्हाला आघाडी समजूनच लढायचं आहे। तुम्ही जर प्रत्येक जण एक लढाल तर शक्य नाही आहे आणि हे काँग्रेस पक्ष असायला वाढणार सुद्धा नाही, तुम्हाला सोबत सगळ्याला घेऊन जायचं। यामुळं हे डाटा सांगितला तर त्यांनी आम्हाला सांगितलं
की आमचा त्यासाठीच प्रयत्न चालू आहे. आणि आता अशी न्यूज आहे, आम्ही आता इथे रुद्रसाहेब आले होते, मी हा सगळा डाटा जो त्या मांडला त्यांच्यासमोर. आपले जे शहराध्यक्ष आहेत दिलीप आपण रायश्वरात देशमुख यांनाही मी समजावून सांगितलं सगळं, त्यांनाही समजलं. सावरकर साहेब म्हणे एवढा अभ्यास कोणी करत नाही म्हणून मी इथं आलेलो. स्टडी माणूस नाही तुमच्याकडे, स्टडी माणूस नाही आणि तुमच्याकडे नियोजन असलेला माणूस नाही. म्हणून मी आज, आणि मी जरी मुंबईला होतो सर्व्हिसला, ते माझ्या पोटा पाण्यात होते, पण माझा पूर्ण जो होता कॉन्टॅक्ट हे याच्यामध्ये आंबेजोगाई होता. म्हणून मी हा टाटा तोंडपाठ आहे मला.